महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे नेमके काय संबंध गजानन पाटील यांच्याशी आहेत याचा पाठपुरावा जय महाराष्ट्रने केला। एकनाथ खडसेंना आमचे प्रतिनिधी अमोल कविटकर यांनी गाठलं आणि तेव्हा उत्तर देताना एक हो आपण ओळखतो गजानन पाटील यांना अशी कबुली दिली आहे एकनाथ खडसेंनी, पण त्याचबरोबर हेही स्पष्ट केलंय की या प्रकरणाचा आपल्याशी काहीही संबंध नाही आणि आपल्याला विनाकारण यात गोवलं जात आहे। गजानन पाटील याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्यानंतर आता एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। कारण तक्रारदार जे आहेत त्यांनी आरोप केलेला आहे की हा यांचा खाजगी पेय आहे। या सगळ्या आरोपांना उत्तर देण्यासाठी खडसे स्वतः आपल्या सोबत आहेत। काय नेमकी तुमची बाजू आहे? तुमचं नाव येतं आणि अत्यंत गंभीर आरोप होतो। आरोपामध्ये काय तथ्य आहे ते पोलिसांनी शोधावं याची मला उत्सुकता आहे। उलट हे जमिनीच्या संदर्भामध्ये जो उल्लेख केला जातो ही जमीन 2014लाच परिवहन विभागाला वर्ग केलेली आहे। त्यानंतर त्यासाठी रिव्ह्यू पिटिशन माझ्याकडे आल्यानंतर फेब्रुवारीमध्येच या संदर्भातलं रिव्ह्यू पिटिशन मी फेटाळलेलं आहे। आज ही जमीन जी आहे ती परिवहन खात्याच्या RTO विभागाकडे वर्ग केलेली आहे आणि तिथं त्यांचं काम चालू आहे। जी जमीनच मुळात सरकारची नाही, जी जमीन मुळामध्ये गायरान आहे, जी जमीन आम्ही देऊच शकत नाही, ज्याची किंमत जी सरकारची किंमत 5 कोटी रुपये आहे त्याला 30 कोटी रुपये लाच मागितली। या संदर्भात मलाही उत्सुकता आहे की नेमकं या प्रकरणाच्या मागे गोड बंगाल काय आहे याची चौकशी झाली पाहिजे। ह्याच्यात कोण आहे का एकनाथ खडसे आहे का आणखी कोणी PA गुंतला आहे जर काढलं पाहिजे। कारण तो विषयच जर आमच्यासमोर नाही, ती जमीनच आमची नाही, ती जमीनच परिवहन खात्याला दिलेली आहे। पण गजानन पाटील ही व्यक्ती तुमच्या मतदारसंघातली आहे, तुम्ही त्याला ओळखता का? हा एक पहिला भाग। आणि तुम्ही शेवटचं त्यांना कधी भेटला होता? नाही, गजानन पाटलांना मी 50 वेळा भेटलो आहे। माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येकाला मी भेटतो। 30 वर्ष झाले मी निवडून आलेलो आहे। त्यामुळे काही गजानन पाटलाविषयी मी म्हणत नाकारत नाही मी की तुम्हालाही मी ओळखतो, तुम्ही नेहमीच घेतात माझ्याकडून, तुम्ही ओळखतोच की। आता या संदर्भामध्ये जो विषय काढला जातो आहे की ह्या जमिनीच्या संदर्भात लाच मागितली, ती जमीन जर देण्यासारखी असते किंवा काही असते तर मी समजू शकलो असतो, परंतु आता ते जमीनच सरकारच्या ताब्यात आहे। ती जमीन गायरान जमीन आहे। ज्या जमिनीच्या संदर्भात मी स्वतः रिव्ह्यू पिटिशन तुमची बाजू झाली, मात्र आणखीन यात आरोप होतो की रमेश जाधव जे यातले तक्रारदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचे OSD उन्मेष महाजन यांनी गजानन पाटलाची ओळख करून दिली होती आणि हे सगळं प्रकरण मार्गी लावता येईल असं सांगितलं होतं। असा एक गंभीर आरोप आहे। ज्यांनी ही तक्रार केली त्यांनी जर मला भेटलं असतं तर मी सांगितलं असतं। मुळामध्ये मला ह्याच्या मागे उलट काहीतरी षडयंत्र वाचत आहे म्हणून याची खोलवर चौकशी केली पाहिजे हीच मागणी करतो आहे। नाथाभाऊचं नाव आलं की अनेकांना त्याच्यावर प्रसिद्धी पण मिळते। काय षडयंत्र आणि कोण असावे त्याच्यामागे? नाही, याच्यामागे माझे अनेक हितचिंतक आहे ज्यांचे मी अनेकांचे प्रकरणं काढलेले आहेत, अनेकांचा भ्रष्टाचार मी काढतो आहे, आजही मी दणके देतोच आहे। त्यामुळे माझे अनेक हितचिंतक आहे, तर त्या हितचिंतकांनाही समोर आणण्याच्या दृष्टिकोनात खोलवर चौकशी केली पाहिजे अशी माझीच मागणी आहे। आणि मला ते समजतं आहे की आता तुम्ही दाखवतात हे दाखवतात, तथ्य काय आहे हे आलं पाहिजे संतेच्यासमोर। पण खडसे साहेब, शेवटचा प्रश्न की तुम्ही ज्येष्ठ मंत्री आहात आणि तुमच्याच मतदारसंघातल्या व्यक्तीवर, तुमच्याच कार्यकर्त्यावर हा आरोप होतो, हे तुम्हाला हे सगळं गंभीर वाटत नाही का? मला अजिबात याची गंभीरता वाटत नाही, मला सिरियसनेस वाटत नाही। जे तथ्यच नाही त्याला गंभीर म्हणण्यात काय अर्थ आहे? उलट माझी मागणी आहे की याची चौकशी केली पाहिजे। कुणीतरी कुणाच्या तरी नावानं हे चालवत असेल तर त्या संदर्भात काय नेमकं कोण याच्या मागे आहे, कुणी हे रचलं हे आलं पाहिजे समोर। चौकशी खोलवर झाली म्हणजे माझीच मागणी आहे। मी स्वतः मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे की याची चौकशी करा, निदान कोण याच्या मागे आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतन मानेचा अमोल कविटकर, जय महाराष्ट्र, पुणे।